चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमौली मातोश्रीमाई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आहोत ते म्हणजे मोगरा फुलला यातील काही जी प्रकरणं आहेत, जशी ते स्टेप बाय स्टेप समजून घेण्यासाठी किंवा त्याचं पुन्हा चिंतन होण्यासाठी आपण तो विषय घेतलेला आहे. परमार्थ सिद्ध होण्यासाठी प्रथम परमार्थातले जे काही शब्द आहेत ते व्यवस्थित आपल्याला समजले पाहिजेत. आणि त्यापैकी गेल्या वेळेला आपण देहभाव ह्या अंगाने चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तुकाराम महाराजांच्या अभंगात एक असा उल्लेख आहे की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आता इथे हा अहंकार कोणता गेला आणि तुकाराम महाराजांना दिव्यत्वाची अनुभूती आली. देव झाला म्हणजे देव झाला म्हणजे देवत्वाची अनुभूती आली. तर असा हा प्रश्न पडू शकतो. आणि अहंकार असा सहज जातो की बाजूला करता येतो का, असाही प्रश्न पडतो. असंही म्हटलं जातं की दुसऱ्याचा अहंकार आपल्याला दिसतो आणि आपला अहंकार आपल्याला कळत नाही, असंही म्हटलं जातं. त्यामुळे हा अहंकार ह्या परमार्थ सिद्धीच्या सगळ्यात मोठा आड येतो तो माणसाचा अहंकार. आपला अहंकार दूर गेला तरच तिथे दिव्यत्वाची अनुभूती येते, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि त्या अंगाने आपल्याला अहंकार म्हणजे नेमकं काय हे आता समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथे अहंकार म्हटल्यानंतर अहंकाराचे दोन प्रकार आहेत, एक सूक्ष्म अहंकार आणि एक स्थूल अहंकार. लक्षात घ्यायचं, सूक्ष्म अहंकार कोणता आणि स्थूल अहंकार. स्थूल अहंकार म्हणजे एखादा बडेजावपणा करतोय किंवा स्वतःच आग्रह दाखवतोय, स्वतःचा मोठेपणा दाखवतोय, दुसऱ्यांवर तो सत्ता गाजवतोय, कोणाची तो फिकीर करत नाही, स्वतःच्याच मनाने वाटेल तसा वागतोय असं आपण म्हणतो. किंवा दुसऱ्यांना त्रास देतोय बोलण्यातून वागण्यातून, आपला बडेजाव करण्यासाठी दुसऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करतो. हे सगळे अहंकाराचाच प्रकार आहे असं जे आपण म्हणतो ते आहे, बरोबर. हा सगळा अहंकार तो स्थूल अहंकार आहे आणि तो आपल्याला दिसतो. दुसऱ्याचा अहंकार दिसतो तो आपल्याला स्थूल अहंकार दिसतो. सूक्ष्म अहंकार आपल्याला माहितीच नाहीये काय आहे नेमकं, पण स्थूल अहंकारालाच आपण अहंकार म्हणून हे करत असतो. पण हा दुसऱ्यांचा आपणही असेच वागत असतो हे आपल्याला कळत नाही, त्यामुळे आपला अहंकार आपल्याला दिसत नाही असं म्हणतो. म्हणून स्थूल अहंकार हा दिसतो पण सूक्ष्म अहंकार हा असतो. नेहमी लक्षात दिसत नाही, तो असतो. म्हणजे ज्याला आपण गेला देहभाव म्हटलंय तो खरं म्हणजे सूक्ष्म अहंकारच, की मी देह आहे, की मी देह ह्या अंगाने मी माझं जीवन जगतो आहे. प्रत्येक माणूस स्वतःच देह म्हणजे स्वतःचा देह म्हणजे स्वतःचा चेहरा, स्वतःची शरीरयष्टी ही जी आहे तेच माझं अस्तित्व आहे असं प्रत्येक माणसाला वाटत असतं. पण हे अस्तित्व कुठपर्यंत असतं? मृत्यू होईपर्यंत. आणि मृत्यू होणार म्हणजे माझं अस्तित्व संपणार, ह्याचं मला म्हणजे ह्या मीला वाईट वाटतं, दुःख होतं. किंवा मृत्यू येऊ नये म्हणून पूर्वीच्याकडे अनेक लोक त्या मृत्यूला टाळण्याचा प्रयत्न करत होते असे आपण पाहिलं. पण मानवी जीवनाचा जर इतिहास पाहिला तर जो जन्माला आलेला आहे त्याला मृत्यू हा असतोच. हा नियम आहे, लक्षात ठेवा. नियम तोडता येत नाही, टाळता येत नाही. म्हणून मृत्यूची भीती असायचं काहीच कारण नाही. आपण जसं झोपतो तर गाढ झोपतो किंवा झोप येते त्यावेळेला ज्या क्षणी आपण खरोखर झोपतो त्यावेळेला आपल्याला कळतं कुठे काय, कसं झोपतो, काय झोपतो, काहीच कळत नसतं. झोपण्याचा प्रयत्न करत झोप येत नाही तर उलट तळमळतो. पण अगदी कधी कधी नुसतं आपण पडलो आणि सहजपणे झोप येते, पण तो क्षण आपल्याला अजिबात कळत नाही.
लक्षात घ्या, झोपेचं हे रहस्य आपल्याला इतकं पटकन लक्षात येत नाही, पण ती झोप कळत नाही. तसं मृत्यू हा आपल्याला अजिबात कळत नाही. त्यामुळे भीती वाटायचं काहीच कारण नाही. मृत्यू होतो त्यावेळेला त्या व्यक्तीला आपण मरणार काही असं क्षण, म्हणजे तो शेवटच्या क्षणी काहीच कळत नसतं, तो नेणीवतच जातो आणि त्या नेणीवतच ते मृत्यू होतो. आणि त्यामुळे भीती आम्ही साधारणपणे लक्षात येतो, मृत्यूची भीती नाही, पण आपलं अस्तित्व संपणार ह्याचं वाईट वाटतं माणसाला, की दुःख होतं, की त्यासाठी त्याचं ते टाळण्याचा प्रयत्न करतो. कारण आपण आपलं अस्तित्व देहाच्या अपेक्षेतच पाहत असतो आणि त्या देहाला ठेवलेलं नाव म्हणजे मी. आणि मी म्हटलं की तो सूक्ष्मांकार आला, कळलं ना, की मी म्हणून प्रत्येक माणूस जे म्हणत असतो ते खरं तो देहाचं अस्तित्व ते मी असं समजतो आणि म्हणून त्याला म्हणतात सूक्ष्म अहंकार. आता हे परमार्थामध्ये हा सूक्ष्म अहंकार घालवायचा असतो. स्थूल अहंकार आणि सूक्ष्म अहंकार. सूक्ष्म अहंकार हे सद्गुरू घालवण्यासाठी ज्ञान देतात. स्थूल अहंकार हा आपण शहाणपणाने घालवायचा असतो. आपल्याला शहाणपण निरीक्षण परीक्षण करून इतरांचं किती वागतात आपण वागू नये हे लक्षात घेऊन माणूस जेव्हा स्वतःकडे पाहून तो आपल्या स्वतः संयम ठेवतो, नियमन करतो, त्यावेळेला स्थूल अहंकार कमी कमी होतो. ज्याला स्थूल अहंकार कमी करायची खरोखर इच्छा आहे त्याने काय करावं, आपण कसे इतरांशी वागतो आहोत, बोलतो आहोत हे पाहण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, इथे जेव्हा आपण पाहण्याचा प्रयत्न करायला लागतो तेव्हा हळूहळू आपल्याला कळतं की हा आपला अहंकार आहे, हा आपला अहंकार आहे. तर आपला अहंकार आपल्याला कळत म्हणजे आपण कधी बघतच नाही. आपल्याला अहंकार असं कोणाला वाटतच नाही, म्हणून ते म्हणतात मी चांगला आहे. म्हणून तिथे न बघितलं, पण जर बघायला गेलं तर आपल्याला अहंकार भरपूर भरलेला आहे हे कळेल. लक्षात ठेवा, आणि प्रत्येक माणसाला अहंकार असतो. असं काही नाही एकाला असतो एकाला नसतो असं नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला हा अहंकार आहे. अहंकार आहे म्हणजे तो आपलं अस्तित्व, देह म्हणजेच मी हे अस्तित्व समजत असतो आणि त्या समजुतीतूनच तो जीवन जगतो. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ज्याला सद्गुरू भेटत नाहीत तो शेवटच्या क्षणापर्यंत जे जीवन जगतो तो अहंकारातून जीवन जगतो. आणि हे सर्वात मोठं दुःखदायक परिस्थिती आहे. दुःखदायक परिस्थिती त्याच्यासाठी नाही, मानव जातीच्या अपेक्षेत आपल्याला सुंदर असा मानवी देह प्राप्त झाल्यानंतर सुद्धा आपण किती आनंदाने जीवन जगायला हवं. पण लोक आनंदाने जीवन जगत नाहीत, आनंदासाठी जीवन जगतात. फरक आहे. आनंद मिळवण्यासाठी सगळेजण प्रयत्न करतायत, पण तो आनंद हाताला लागत नाही. थोडासा लागला की पटकन निसटला. जरासा आनंद झाला का वाटतं, बरं वाटतं, सगळं म्हणतो, आणि पटकन काहीतरी झालं की आपण निराश होतो, दुःखी होतो, चिडतो. हे सगळं जे आपल्या ठिकाणी आहे, कारण दुसऱ्यांवर आरोप करतो. बरं, ह्या सगळ्याचा आरोप पत्र दुसरा टाकतो, त्याच्यामुळे मी दुःखी, त्याच्यामुळे मला असं झालं, दुसऱ्यामुळे मला तसं झालं. हे सगळे अहंकाराचेच प्रकार आहेत. म्हणजे हा जो मी म्हणून स्वतःला पाहत असतो देहाच्या अस्तित्वाच्या अपेक्षेत, तो आपला सूक्ष्म अहंकार आहे. मग आपलं अस्तित्व जर कळलं, खरं अस्तित्व, तर सूक्ष्म अहंकार दूर जातो. सद्गुरू जे ज्ञान देतात तो हा आपला सूक्ष्म अहंकार घालवण्यासाठी ज्ञान देत असतात. पण ते पटकन आपल्या लक्षात येत नाही, कारण अंतर्मनामध्ये हा अहंकार इतका घट्ट बसलेला असतो की त्याच्यातून आपल्याला ते, आणि इतका सवय होऊन गेलेला असतो. सवयीचा अहंकार आहे तो, सहज असलेला अहंकार आहे. तो आपल्याला तो कळतच नाही, कारण तो इतका सहज आहे, काही लक्षात येत नाही. पण जेव्हा आपण स्वतःचं निरीक्षण परीक्षण करायला लागतो तर तो अहंकार, परमार्थामध्ये हा सूक्ष्म अहंकार घालवायचा असतो. स्थूल अहंकार पण आपणच घालवायचा आहे. स्थूल अहंकार दुसरा कोणी घालवू शकत नाही. आपला अहंकार आपण घालवायचा आहे, लक्षात ठेवा. आणि त्यासाठी आपल्याकडे अहंकार आहे पहिलं कळलं पाहिजे की आपल्याकडे अहंकार हा साक्षात्कार झाला पाहिजे, अहंकाराचा, देवाचा नाही. आधी अहंकाराचा साक्षात्कार झाला तर माणूस सुधरेल. म्हणून म्हटलं ना, अहंकार म्हणताना आपण नुसतं स्थूल अहंकाराच्याच बघतो, आणि स्थूल अहंकार म्हणजे दुसऱ्या क्षणी आपण जरा थोडं चांगलं लोकांशी चांगले वागतो आहोत, चांगले बोलतो असं जे आपल्याला वाटतं,
ते तितकंसं खरं नसतं. काय एकापेक्षा दुसऱ्यापेक्षा आपण चांगले वागतो म्हणजे चांगले झालो नाही. आपल्याकडे जर दुसऱ्यांवर सत्ता गाजवणं, इतरांबद्दल द्वेष करणं, मत्सर करणं, इतरांबद्दल वाईट बोलणं, हे सगळं जे आपण म्हणतो हे सगळी अहंकाराचे परिणाम आहेत. आपल्याकडे अहंकार आहे त्याचा परिणाम असतो. म्हणून आपल्याकडे जे सुख दुःख सुद्धा आपण अनुभवतो, थोड्यासा वेळेसाठी सुख मिळतं, थोड्या वेळासाठी दुःख मिळतं, याचं खरं कारण आपल्याकडे अहंकार. म्हणून अहंकाराची ओळख आहे. संत सांगतात आधी देवाची ओळख आहे मग त्याचे भजन करावे. आपण वेगळं जरा सांगतोय, आधी अहंकाराची ओळख आहे मग त्याचे भंजन करावे. देवाचं भजन आणि अहंकाराचं भंजन हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. की अहंकाराचं भंजन कसं करणार? आधी शहाणपणाने स्वतःकडे पहा. आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय, आपल्या बोलण्याचा इतरांना त्रास होतोय, आपल्या बोलण्याने किंवा आपल्या वागण्याने इतरांना दुःख होत असेल तर तिथे दुःख होणे दोन प्रकार आहेत. काही लोक स्वतःहूनच दुःख होतात, आपण मुद्दाम दुःख देत नाही, दुःख देण्याने म्हणतो आपण. पण आपल्या कृतीतून काही लोकांना आवडत नाही आणि त्याचे दुःखी होत असतील तर त्यांची चूक आहे, तुमची चूक नाही. तिथे अहंकाराचा प्रकार येत नाही. पण आपण प्रामाणिकपणे सर्वांची चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करावा, सर्वांना मदत करावी, सर्वांना आनंद कसा देता येईल त्याचा विचार करावा. आणि तिथे आपल्या कसलाही आग्रह तिथे असता कामा नये. सर्वात मोठं आग्रह हा अहंकाराचं सर्वात मोठं स्पष्टीकरण म्हणा किंवा त्याचं प्रगटीकरण म्हणा. की प्रगटीकरण जे आहे ते म्हणजे आग्रही माणूस असतो. आणि आग्रही म्हटल्यानंतर तिथे त्याचं कोणाचाच ऐकायला मागत नाही किंवा आपलं तेच खरं असं म्हणत असतो, ते सगळं अहंकाराचं प्रगट रूप आहे. मग आपण आग्रही असता कामा नये हे आपण आपल्याला सांगू शकतो. म्हणून आपण कुठेही गेलो तर आपल्याला असंच हवंय तसंच हवंय असं जे आपण म्हणत असतो तो आग्रह तिथला ज्यांच्या घरात जातो त्यांच्यासाठी त्रासदायक ठरतो. तिथे जसे ते राहतात तसं आपण राहायचं असतं. आपण कोणाच्या घरी गेलो तर तिथे जाऊन अरे आमच्या घरी असं आहे तसं तुमच्या घरी नाही असं सांगितलं का होईल? हा अहंकार झाला. आणि त्यालाही दुःख झालं, तू कुठे त्याला दुःख झालं, तू कुठे मोठा आनंदित झाला असंही नाही. म्हणजे इथे बघा लक्षात घ्या की परिस्थितीचा स्वीकार म्हणजे जी परिस्थिती असेल आणि त्या परिस्थितीमध्ये माझ्या घरी काय आणि तुझ्या घरी काय ह्याचे कंपॅरिझन करायची काहीच गोष्ट नाही. जी परिस्थिती आहे ती आनंदाने स्वीकार. आणि त्या आनंदाने स्वीकारण्याच्या प्रक्रियेमध्ये आपला स्थूल अहंकार दूर जातो. हे सगळं स्थूल अहंकार घालवण्यासाठी सांगतो. इतरांशी बोलताना आपण नम्रपणे बोलावं. इतरांबद्दल चांगल्या गोष्टी जर त्यांनी आपल्यासाठी केल्या त्याची कृतज्ञतेची जाण ठेवावी. लोक आपल्यासाठी खूप चांगलं करतायत, आपल्याला येणं प्रकाराने आपल्याला मदत होते आणि ती मदतीतून आपलं जीवन अधिक आनंदाने आपण जगू शकतो. आणि म्हणून अशा लोकांची जाणीवपूर्वक कृतज्ञता मनात ठेवावी. व्यक्त करणं का वाईट नाही, चांगलीच आहे, पण मनात ती सतत असावी. एका दिवसाची कृतज्ञता केली आणि नंतर विसरला तर तसं काही होत नाही. कृतज्ञता म्हणजे थोड्याच वेळेसाठी कृतज्ञता आणि मग वाटेल तसं वागेन त्याला कृतज्ञता म्हणत नाही. ते आयुष्यभर कृतज्ञता असलं. ज्याच्याशी कृतज्ञ तो क्षणोक्षणी त्या व्यक्तीशी किंवा कोणाशी ज्यांच्यामुळे आपल्याला समाजाशी तो सतत कृतज्ञच असला पाहिजे. म्हणजे इथे आपलं अस्तित्व आपण देह ह्या अस्तित्वातून वागतो आणि त्यामुळे नेमकं काय होतं हे लक्षात घ्या. सूक्ष्म अहंकार का म्हटलं की इथे एकता हा अहंकार म्हणजे मी अमुक किंवा मी म्हणजे हे नाव म्हणजे मी, हा देहाचं नाव म्हणजे मी असं जे येतं त्याच्यातून आपण संकुचित होत असतो की देहापुरतीच मला सुख हवं, देहापुरतीच माझं जीवन आहे, देहाच्या अपेक्षेत मला वाटतं ते मला मिळालं पाहिजे, देहाच्या अपेक्षेत मला लोकांनी त्या देहाचा सन्मान झाला पाहिजे, कौतुक झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याकडे सहज येतात आणि तो अहंकार अधिक वाढत जातो. काही लोक कौतुक करतात, अहंकार वाढत जातो. काही लोकांना कळत नाही का, काही लोकांना खरोखर कौतुक करतात. पण इथे आपल्याला आपलं कौतुक करण्यासाठी आपण काय केलं याचा विचार केला पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून स्थूल अहंकारासाठी निरीक्षण परीक्षण हे उत्तम साधना.
आपलं निरीक्षण आणि आपलंच परीक्षण. जे करतोय ते योग्य की अयोग्य, जे दिवसभरात मी जे जे केलंय ते योग्य की अयोग्य, माझी भावना कशी, धारणा कशी, लोकांकडे पाहण्याची दृष्टी कशी, की मी आणि माझंच ह्याच्यात मी गुंतलेलो आहे, की आपण सर्व मिळून आपण या भावात आपण पाहतो. दोन्ही बाजूने हे पाहता आलं पाहिजे. आणि म्हणजे स्थूल अहंकार आपला कमी होतो. म्हणून इतरांचा दिसतो तसं आपण वागू नये हे कळलं तर आपला अहंकार कमी होतो. एकदा दोघी मैत्रिणी भेटल्या बरेच, आणि मैत्रिणी भेटल्यानंतर ती आपल्या दुसऱ्या नातेवाईकांकडे जाऊन आली होती. आणि नातेवाईकांकडे जाऊन आल्यानंतर ती तिकडचं चांगल्या वाईट गोष्टी सांगत बसली, की असं ते आपली दुसरी त्याची दुसरी कोण सून असेल ती अशी वागते, तशी वागते, तशी वागते, असं कशाला करायला पाहिजे, तसं कसं करायला पाहिजे. तर ही जी मैत्री म्हणजे तू पण तशीच करतेस तुझ्या सासू बरोबर. मग त्यावेळेस तुला काय, ती चुप झाली. का? आपण असं वागतोय तिला माहितीच नव्हतं. म्हणजे आपला अहंकार आपल्याला कळत नाही ते असतं, आपण असं वागतो माहित नाही, आपण आपलं सोयीने दुसरं बोलतो, पण दुसरं कोण वागत असताना आपण त्याला नाव आठवतो. म्हणजे इथे ही मैत्रीण परखड होती म्हणून ती दुसरी मैत्रीण तर परखड नसते, ती पण ती होला हो होला हो करत, तर दोघी अहंकाराच्याच गप्पा टप्पा करत बसल्या असतात. पण इथे चूप करणं म्हणजे समजून सांगणं की बाबा हे करणं बरोबर नाही, आपण असेच वागतो, मग दुसऱ्याला नावं कशाला ठेवली पाहिजेत. आणि त्याचं तुला जर वागणं पसंत नाही तर आपलं वागणं बदललं पाहिजे, हेच पटकन कळलं पाहिजे. आपणही चुकीचे वागतो, आपल्याला हे सगळं कळलं पाहिजे. म्हणजे हा जो बोध आहे लक्षात घ्या, स्थूल अहंकार घालवणं हे आपलं काम आहे प्रत्येकाचं. आणि त्यासाठी आपल्याचकडे आपलं निरीक्षण पाहिजे. दिवसभरात आपण सर्व लोकांशी कसे संबंध ठेवतो, कोणाशी कसे अरेरावीने बोलतो, की कोणाशी किती प्रेमाने बोलतो, की कोणाला खरोखर मार्गदर्शन काही हवं असेल, काही माहिती हवी असेल ती कशी देतो, की त्याच्यामुळे त्याचं काम सुलभ कसं होईल. ह्या सगळ्या गोष्टीतून जर दिवसभरामध्ये आपण अनेक वेळेला अनेक लोकांशी संबंधित होत असतो आणि त्याच्यातून आपला हा स्थूल अहंकार आपण जर योग्य मार्गदर्शनाप्रमाणे, योग्य चिंतनाने, निरीक्षण परीक्षणातून जर कमी करायला लागलो तर तिथे परमार्थासाठी आपलं पात्रता निर्माण होते. ते पात्रता निर्माण होणं पण आवश्यक आहे. जो आग्रही माणूस आहे तो परमार्थ करायला आणि तसाच आग्रह धरून बसेल तर परमार्थ कसा सिद्ध होईल. मी म्हणतो तसंच झालं पाहिजे, मी म्हणतो तसंच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, असं जर एखाद्याची भावना असेल आणि तो त्या पद्धतीने सांगत सुटतो, हे असं करूया, हे असं करा, हे असं करा, इतरांना ते आवडतही नाही. पण दुसऱ्याने कोणी आपल्यावर सत्ता गाजवणं कोणालाच आवडत नाही. पण तरी सुद्धा आपण दुसऱ्यांना आवडतो. म्हणजे एक व्यक्ती आपल्या बॉस बद्दल वेडवाकडं बोलत, आता ह्याला वाटलं बाबा जाऊन देत करून वगैरे सगळं सांगून होतं, तेवढं त्याचं ह्या व्यक्तीच्या हाताखाली काम करणारा माणूस आला, तो त्याच्या बॉस बद्दल म्हणजे ह्याच व्यक्तीबद्दल बोलत होता की असा वागतो तसा वागतो. म्हणजे दुसऱ्याला नावं ठेवणं की दुसऱ्याच्या बद्दल वागण्याबद्दल आपण तिथे रागाने बोलणं किंवा त्याच्याबद्दल सांगत बसणं, इथे आपण चुकत असतोय. आपल्याला कळत नाही की प्रत्येक व्यक्ती त्या त्या अवस्थेत गेल्यानंतर ती अहंकारातून वागते, हे लक्षात आल्यामुळे तिथे सावध राहा. जर माझ्या बॉसचं वागणं मला आवडत नाही तर मी ज्यांचा बॉस आहे, म्हणजे मी परत इतरांचा बॉस आहे, कोणते माझ्या हाताखाली आहे, त्यांच्याशी मी कसं प्रेमाने वागलं पाहिजे हे जर मला कळत नसेल तर मी काहीच बोध घेत नाही. म्हणजे बॉस आपण कसा वागू नये आपल्याला शिकवत असतो, पण ते शिकत नाही. आपण त्याला फक्त नाव ठेवतो, त्याला काय अक्कल आहे, काहीच कळत नाही, तोगीच असा वागतो तसा वागतो, असं जे आपण म्हणतो तेही फार चुकीचं असतं. म्हणजे जीवनामध्ये क्षणोक्षणी आपल्याला ह्या गोष्टी पाहता आल्या पाहिजेत. सगळीकडे अहंकार आहे, समजून घ्या. लोक कोण एखादा माणूस दुसऱ्या व्यक्तीला ओरडत असतो, आरडाओरडा करत असतो, कोण इतरांची टीका करत असतं, कोण निंदा करत असतं. अगदी इलेक्शनच्या काळामध्ये तर सगळे राजकीय पुढारी त्याच्या विरोधकाबद्दल जे काही सांगत होतं ते खरं किती आणि खोटं किती हाच प्रश्न पडतो, इतक्या थापा मारत असतात. आणि त्यामुळे सर्वजण म्हणून त्या गोष्टी ऐकतील असं नाही, पण काही लोक ऐकतात. आणि म्हणून स्थूल अहंकार हा आपल्या स्वतःचं निरीक्षण करून योग्य अयोग्य ते समजून घेऊन तो आपला अहंकार तसं वागायचं नाही हे ठरवलं कमी होत जाईल. पण त्यासाठी खूप काही करावं लागतं का? नाही. पण सूक्ष्म अहंकार घालवायला मात्र खूप प्रयत्न करावे लागतात. कारण सूक्ष्म अहंकार कसा घालवायचा की कसा गेला पाहिजे
हे सद्गुरू शिकवतात. म्हणून सद्गुरू हा सूक्ष्म अहंकार घालवण्यासाठी आहे आणि शहाणपणा हे स्थूल अहंकार घालवण्यासाठी आहे. आणि म्हणून अहंकार कुठचा गेला? तुकाराम महाराजांचा हा सूक्ष्म अहंकार गेला. म्हणून तुका म्हणे देव झाला. म्हणजे इथे सूक्ष्म अहंकार कोणता? तर मी माझं अस्तित्व देहाच्या अपेक्षेत जे आतापर्यंत पाहत होतो ते माझं अस्तित्वच नाहीये. तर माझं अस्तित्व म्हणजे अगदी शास्त्र विशुद्ध भाषेत म्हणतात आत्मतत्व. माझं अस्तित्व म्हणजे ब्रह्म, की आहे ते ब्रह्म आहे ते आत्मतत्व आहे. किंवा त्याहून अधिक जर सोपं समजून घ्यायचं असेल तर जीवन विद्येने जे सांगितलं ते लक्षात घ्या. जे आहे ते जाणणारं तत्व आहे, म्हणजे जाणीव आहे. आणि जाणीवेलाच आत्मतत्व, शुद्ध जाणीव, परत लक्षात ठेवा. तिथे शुद्ध जाणीव, अशुद्ध जाणीव असं आहे. म्हणजे आत्मभाव आणि जीवभाव जसं आहे ना, जीवभाव म्हणजे अज्ञान, आत्मभाव म्हणजे शुद्ध ज्ञान. तसं शुद्ध जाणीव किंवा दिव्य जाणीव म्हणजे दिव्य ज्ञान. आणि अशुद्ध जाणीव म्हणजे तिथे अहंकाराची बाधा तिथे झालेली आहे, म्हणून तिथे ती अशुद्ध जाणीव आहे. मग अहंकार जर गेला तर तिथे ती शुद्ध जाणीवच प्रकट होते. म्हणून अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणून इतरांचा अहंकार दिसतो ते शिकण्यासाठी असतो, लक्षात ठेवा. आपणही असे कळत न कळत वागत असतो, हे आपल्या बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही. पण जर आपण शांतपणे दिवसभराचा विचार केला की आज आपण कसे कसे वागलो, कसे कसे बोललो, आणि त्याच्यातून आपण किती लोकांना सुख दिलं आणि किती लोकांना दुःख दिलं, तर जर हे आपण चिंतनात घ्यायला लागलो तर आपल्याकडची कृती बदलायला लागते. आपण अधिक चांगला वागण्याचा प्रयत्न करतो आणि अधिक इतर आपल्यामुळे सुखी व्हावेत ही इच्छा तरी मनात धरायला लागतो. म्हणून इथे परमार्थ सुरू होतो. परमार्थ हा जेव्हा आपण म्हणतो की आपलं जे शुद्ध अस्तित्व आहे ते अनुभवणं, हा परमार्थाचं सिद्धता आहे. परमार्थी सिद्धी काय? आपलं अस्तित्व अनुभवता आलं पाहिजे. आपलं म्हणजे काय? कोणाचं अस्तित्व? शरीराचं अस्तित्व नाही. शरीराचं अस्तित्व काही काळ आहे, काही काळानंतर ते अस्तित्व लायला जाणार. मग खरं अस्तित्व कोणाचं आहे? तर खरं अस्तित्व म्हणजे हे जे जाणणारं जे मन आहे किंवा जाणीव आहे, ही जाणीव म्हणजे आपण, हे आपलं खरं अस्तित्व आहे. त्या जाणीवेलाच आत्मतत्व म्हटलं आहे, त्या जाणीवेलाच ब्रह्म म्हटलं आहे, हे लक्षात घ्या. हे जर लक्षात घेतलं की सोपं लक्षात घेतलं तर अधिक जीवन जगण्याला उपयुक्त ठरतं. पण मोठमोठे शब्द धरून आपण त्याचा विचार करत बसलो तर आपल्या हातात काही येत नाही. आपल्याला समजेल अशा शुद्ध अशा अंगाने किंवा शुद्ध भावनेने आपल्याकडे आपलं अस्तित्व काय, आपलं अस्तित्व नेमकं कोणाचं अस्तित्व आहे याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि हा ज्या विचार करायला लागतो त्यावेळेला आपल्या देहाच्या ठिकाणी ही जाणीव आहे, त्या जाणीवेमुळे सगळं जीवन चाललंय आपल्या लक्षात येतं. पण ह्या जाणीवेकडे जे अशुद्ध ज्ञान आहे आणि अशुद्ध ज्ञानातून तिचं जीवन जगणं हे विकार रूपी होतं. म्हणजे तिथं रागावणं, चिडणं, देशमत्सर करणं, मत चढणं, हे जे सगळं आपण पाहतो ते अहंकाराचे रूप आहेत, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून इथे आहे ती ईश्वरी शक्ती आहे का, आहे ते चैतन्य आहे का, आहे ते जाणणारं तत्व आहे. तीन अंगाने लक्षात घ्या. तिन्ही गोष्ट म्हणजे एकाच याचं वेगवेगळे शब्द वापरले आपण. ईश्वरी शक्ती म्हटलं, चैतन्य शक्ती म्हटलं, आणि आहे ते हे जाणणारं तत्व म्हटलं. ते एकाच तत्वाच्या अपेक्षेत हे आपण सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे अनेक वेळेला हे शब्द आपल्याला परमार्थात येणार आणि त्यावेळेला पुन्हा पुन्हा लक्षात ठेवायचं आहे. स्थूल अहंकार हा साधकाने घालवायचा असतो स्वतःचा, आणि सूक्ष्म अहंकार हे सद्गुरू वाजवतात. सद्गुरूला तुम्ही सद्गुरू ज्ञान देतात, घालवायचं आपणच. सद्गुरू काय तुमचा डाग पडला आणि फुसला, डाग पडला आणि वॉशिंग मशीनवर टाकला आणि साफ झाला, अशी काही गोष्ट नाही. आपला डाग आपण फुसायचा. आपला डाग मोठा पडलेला आहे देवभावाचा, देवबुद्धीचा, आणि त्याला आपण अहंकार आहे, अहंकार सूक्ष्म अहंकार, मी देव आहे, ही जी भावना आपल्याकडे सतत असते तो सूक्ष्म अहंकार आहे. मग खरं सत्य ज्ञान काय असलं पाहिजे? सत्य ज्ञान हेच की हे जे जाणणारं तत्व आहे ते त्याचं जीवन आहे, तेच जीवन आहे, त्याच्यामुळे जीवन आहे, लक्षात घ्या. हे जाणणारं तत्व नसेल तर जीवनाला अर्थच राहणार नाही.
आणि म्हणून हे जे जाणणारं तत्व आहे ते अनंत स्वरूपाचं स्फुरण आहे. लक्षात घ्या, अनंत स्वरूपातून हे जाणणारं तत्व निर्माण झालं, ते स्फुरद रूप आहे. आणि त्या स्फुरद रूपाचं स्मरण आपल्याला सतत असलं पाहिजे. लक्षात घ्या की इथे आहे ते चैतन्य आहे, की आहे ते ब्रह्म आहे ते आत्मतत्व आहे ती जाणीव आहे. आपल्याला जो शब्द लवकर जवळचा वाटतो तो पकडा, कारण आकळण्यातून परमार्थ पुढे जातो. नुसतं शब्द ज्ञान नाही कळलं तरी परमार्थ आपल्याला कळत नाही. परमार्थातले शब्द वारंवार आपल्याला ऐकायला मिळतील की अहंकार आहे, आणि अहंकार म्हटला की आपला अहंकार म्हणजे आपलं जे आपण अस्तित्व समजतो ते खरं नसणं, ते असत्य आहे म्हणून आहे तो अहंकार आहे. पण सत्य वस्तुस्थिती समजली तर तो अहंकार गेला, की अहंकार गेला. म्हणजे खरी वस्तुस्थिती काय, आपण जाणी आहोत, जाणणारं तत्व आहे. आणि जाणणारं तत्व आपल्याला सतत ह्या जाणीला कळतं. पाहणं आहे ते जाण्याचं कार्य आहे, ऐकणं ते जाण्याचं कार्य आहे, गंध जाणणे जाण्याचं कार्य आहे, स्पर्श जाणणे हे जाण्याचं कार्य. म्हणजे ह्या सगळ्या पंचनेंद्रियाद्वारे ते जाणतं. पण अमुक एका लेवलला ज्या वेळेला आपल्याला हे जाणताच येणं कठीण होतं, म्हणजे कसं होतं की आपल्याला आपलं चुकतं हे कळत नाही, आपल्याला अहंकार हे कळत नाही, आणि माणसाची जीवन बेफामपणे वागतं. मग आपला जीवन हे परमेश्वराचं आहे, हा सतत असलेला भाव हा शुद्ध परमार्थाकडे वळतो. लक्षात ठेवा, परमेश्वराचं म्हणजे परत लक्षात घ्या, परमेश्वर कळला पाहिजे. जसं अहंकार कळला पाहिजे तसं परमेश्वरी आधी शब्दाने कळला पाहिजे. परमेश्वर म्हणजे अनंत चैतन्य स्वरूप, दिव्य स्वरूप, हे जे आपण सांगत असतो ते महत्वाचं. ते चैतन्य ते कोणत्याही रूपाने, म्हणजे त्याला रूपच नाहीये, त्याला रंग नाहीये, त्याला गंध नाहीये, त्याला काही नाही. त्यामुळे त्याला ओळखणं कठीण होतं, म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या द्वारे जाणणं कठीण होतं. कारण त्याला पाहता येत नाही, ऐकता येत नाही, त्याचा नाद ऐकता येत नाही, किंवा गंध घेता येत नाही, की स्वाद चाकता येत नाही, की स्पर्श जाणता येत नाही. ही 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारे आपण जे सतत जीवन जगत असतो तिथे त्या जीवन जगण्याचा आणि ह्या आत्मतत्वाचा काय जाणीवेचा संबंध असून सुद्धा संबंध उरत नाही. पण जाणीवच जाणत असते, पण जाणीवाला स्वतःला जाणता येत नाही, इथे गोंधळतो. आणि तो गोंधळ घालवण्यासाठी आपल्याला आपला अहंकार आधी काय आहे, कोणता अहंकार आहे, मी अमुक आहे ह्याचा अहंकार आहे, आणि त्याच्यातून आपण मोठमोठ्या गोष्टी लोकांवर सत्ता गाजवण्याचा जो प्रयत्न करतो तो तिथे आपण कुठे मोठे झालो असं वाटत असतं माणसाला. पण ज्याची त्याची वेळ एक वेळा चांगल्या गोष्टी त्याच्या वाट्याला येत असतात, त्याची वाईट गोष्टी पण वाट्याला येतात. आणि त्यावेळेला मात्र अगदी चांगलं ही वेळ, अगदी सगळं चांगलं चांगलं म्हणणारा माणूस तिथे ते वाट्याला दुःख येतं वगैरे आपण पाहत असतो. म्हणून इथे अहंकार जाणं म्हणजे काय, आपलं अस्तित्व नेमकं काय आहे, तर हे जाणणारं तत्व हे देहाच्या अपेक्षेतलं अस्तित्व आहे. आणि तेच जाणणारं तत्व अनंत स्वरूपाला व्यापून आहे, त्यालाच आपण जो परमेश्वर म्हणतो तोच हा देव आहे. म्हणून अनंत स्वरूप आहे, तोच शरीरातून जाणीव रूपाने प्रगट आहे. म्हणून शरीराच्या अपेक्षेत तो ईश्वर आणि अनंत स्वरूपाच्या अपेक्षेत परमेश्वर. या दोन्ही शब्दाचा थोडा वेगळा अर्थ तो समजून घेता आला पाहिजे. आणि म्हणून ही जाणणारं तत्व आहे ती ईश्वरी शक्ती आहे, की ती दिव्य शक्ती आहे. या दिव्य शक्तीचा अनुभव आपल्याला घेणं म्हणजे परमार्थाची सिद्धता आहे. म्हणून हा जो सगळा जीवनाचा प्रकार आपण लक्षात घेतो आहोत, तिथे आपलं अस्तित्व काय लक्षात घ्या. जे मी असं जे आपल्याला वाटतं ते मी म्हणजे देह मी म्हणतोय असं आहे का, नाही. देहाशिवाय सुद्धा म्हणजे देहातीत अवस्थेत सुद्धा आपण आहोत हे मी आहे, आपण आहोत असं जे वाटतं ते साधने म्हणजे एका टप्प्याला काही बोलावंसं वाटत ना, काही करायचं वाटत, पण किंचितची तिथे जाण असतेच आहेची. आणि हे आपण आहोत हे ज्याच्याकडे मोरायला लागतं म्हणजे चैतन्य स्वरूपाच्या अपेक्षेत, जाणणाऱ्या तत्वाच्या अपेक्षेत हे आपलं जीवन आहे. आणि हे जीवन जेव्हा माणसाला लक्षात यायला लागतं त्याचा परमार्थाची सुरुवात आहे. आणि तिथे परिपक्वता येईल की सतत कोणी काही बोलो आहे ते चैतन्य स्वरूपच आहे.
तेच चैतन्य जे आहे ते जाणत आहे, आणि ते जाणत आहे कुठे? प्रत्येकाच्या शरीरातून जाणत आहे. परमार्थाची पहिली पायरी आपण चढलो, लक्षात घ्यायचं. आणि म्हणून आपल्याला आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, हे जे आहे तेच जाणत आहे, म्हणून जाणते ते चैतन्य स्वरूपच आहे. जे जाणत आहे तेच विविध रूपाने अडकलेलं आहे, की विविध रूपाने त्याचं प्रकटीकरण व्यवस्थित होत नाहीये, अशी परिस्थितीतले काही लोक आहेत. तर तिथे ते जे आहे तिथे ते दिव्यत्वच आहे, या भावातून आपल्याकडनं मनापासून त्या गोष्टींना मदत करता आली पाहिजे. लोकांची मदत करणं चांगलं आहे, गरजू लोकांची मदत करणं, दोन गोष्टी आहेत. जो पोटभर जेवलेला त्याला तुम्ही परत जेवायला वाढाल तर ते दान धर्म नव्हे, उलट त्याला त्रास असतो. पण ज्याला भूक लागलेली आहे त्याला ज्ञान दिलं तर तो ज्ञान दान धर्म झाला, की त्याचा दुसरा भाव म्हटलं तर ते ज्ञान यज्ञ झालं. त्यासाठी दुसरा आहुती घालायची काहीच नाही, अहंकाराची आहुती केली की तिथे दिव्यत्व प्रकट झालं म्हणून समजा. आणि म्हणून आधी अहंकार ओळखता आला पाहिजे. तो स्थूल अहंकार असा आहे, त्याला शहाणपणाने आपल्याला कमी कमी करता आलं पाहिजे. आणि जो सूक्ष्म अहंकार आहे त्यासाठी सद्गुरुपणित साधना ही प्रत्येकाला केलीच पाहिजे. ती झाल्याशिवाय हा सूक्ष्म अहंकार हलणार नाही, कारण त्याची मुळं फार बळकट आहेत, सांगितलं लक्षात ठेवा. आणि त्या बळकट मुळांमुळे तुम्ही किती वेळा जरी कापलं तरी थोड्या दिवसांनी परत तिथे ते झाड उगवताना दिसतं. आणि हा मोठा चमत्कार आहे खरा बघायला गेला तर. पण आपण फालतू चमत्कार अडकत असतो, आणि त्या फालतू चमत्कार अडकताना मग हे नको ते नको असा जो प्रकार होतो, आणि त्यातून सगळ्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं. म्हणून जीवन जगणं हे आहे सुंदर, किंवा जीवन जगणं हे आहे अतिशय सोपं. पण तेच आपण अहंकारामुळे कठीण करून बसलेलो आहोत. आणि म्हणून अहंकाराला तिलांजली देता आली पाहिजे. पहिलं स्थूल अहंकार घालवण्यासाठी परत परत निरीक्षण परीक्षण करून चांगले विचार करणे, चांगल्या लोकांच्या संगतीत राहणं, चांगल्या ग्रंथांचं वाचन करणं, आणि त्याच्यातून साधनेचा अभ्यास प्रत्येक साधकाने केला तर तो खरा साधक. आणि म्हणून परमार्थामध्ये प्रवेश करण्यापूर्वी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण हळूवारपणे सांगत आहोत, त्या आधी समजून घेऊन शेवटी परमार्थ सिद्ध कसं होतं याचा विचार आपण करणार आहोत. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राव. सद्गुरुनाथ महाराज की जय.